सांगलीत घरफोडीचा छडा, रेकॉर्डवरील आरोपीसह 2 बाल अपचारी ताब्यात, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह चोरीची मोटरसायकल जप्त. मालमत्तेविरुद्धचे गुन्हे वापरणाऱ्या सराईत गुन्हेगारावर कारवाई करून घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत रेकॉर्डवरील आरोपी मेघनाथ उर्फ मेघा हिरालाल सोनभाईर व 19 राहणार रामराई बालाजी रोड सांगली याच्यासह 2 बाल अपचारी यांना ताब्यात घेतला आहे. त्याच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिने आणि चोरीची मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घरफोडी व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना दिनांक 25 जुलै 2026 रोजी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संकेत कानडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली. रेकॉर्डवरील आरोपी मेघनाथ सोनभोईर हा अन्य 2 साथीदारांसह चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी संजयनगर येथील मंगळवार बाजार परिसरात महानगरपालिकेच्या गाळ्यासमोर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या परिसरात सापळा रचला. पोलिसांचे पथक परिसरात निगराणी करीत असताना 3 इसम मोटरसायकल जवळ संशयास्पदरित्या थांबलेले दिसून आले. त्यापैकी एक इसम हा रेकॉर्डवरील आरोपी मेघनाथ सोनभोईर असल्याची खात्री पटताच पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांची नावे मेघनाथ उर्फ मेघा हिरालाल सोनभोईर आणि 2 बाल अपचारी अशी निष्पन्न झाली. पंचांसमक्ष घेण्यात आलेल्या अंगझडतीमध्ये तिघांच्या ताब्यात सोन्या चांदीचे दागिने आढळून आले. या दागिन्यांबाबत तसेच ताब्यातील मोटरसायकलच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता मेघनाथ सोनभोईर याने 2 महिन्यांपूर्वी साथीदारांसह अभयनगर परिसरातील बंद घरात चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच ताब्यातील मोटरसायकल ही 2 महिन्यांपूर्वी त्याने आणि त्याचा मित्र प्रवीण राजू सरोदे राहणार शिक्षक कॉलनी इचलकरंजी याच्यासोबत मिळून इचलकरंजी येथील एका अपार्टमेंट समोरून चोरी केल्याची माहितीही चौकशीत समोर आली. पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता संजयनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा एक गुन्हा तसेच इचलकरंजी पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर येथे मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 147/2026 BNS कलम 305 331 3 331 4 अन्वये दाखल गुन्ह्यात मेघनाथ सोनभोईर हा फरार असल्याचेही समोर आले. पोलिसांनी संशयित आरोपी मेघनाथ सोनभोईर आणि 2 बाल अपचारी यांच्या ताब्यातील सोन्या चांदीचे दागिने तसेच चोरीची मोटरसायकल पंचांसमक्ष जप्त केली आहे. मेघनाथ सोनभोईर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही मालमत्तेविरुद्ध तसेच शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल करण्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त मुद्देमाल, आरोपी आणि 2 बाल अपचारी यांना पुढील तपासासाठी संजयनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.